चहा ठेवला शेतात जे कामगार आहेत त्यांच्यासाठी आणि मस्त असा केटलीमध्ये ओतून सोबत 4-5 कपसुद्धा दिले आणि समर्थ घेऊन जाणार आहे चहा कामगारासाठी। एका केटलीमध्ये पाणी आणि एका केटलीमध्ये चहा आणि लाडूसोबत घेऊन जातोय कप। त्यानंतर मी कणिक मळायला घेतली कारण स्वयंपाकसुद्धा मला बनवायचा आहे। जरी फराळीचा नाश्ता द्यायचा असेल तरी चहा थोडासा उरलेला होता ती पिला, कणिक मळून ठेवली। सोबतच आता मी छान अशी भाजी बनवते कारण फराळीचं खाऊन सगळ्यांना खरंच खूप वैताग आलाय। चांगलं झणझणीत भाजी पाहिजे होती। चांगलं 2-2.5 चमचे तिखट टाकून मसुरीची सुक्की डाळ बनवलेली आहे। जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही अशी रसभरीत। आणि त्यानंतर सौरभदाजी आले होते, त्यांनी पोरांसाठी कॅडबरी सेलिब्रेशन आणि ननंदबाईंनी दिवाळीसुद्धा पाठवून दिलेली आहे जर त्या वर्षीप्रमाणे। तर शेतात जे कामगार आहेत त्यांच्यासाठी मी फराळीचं पाठवते, समर्थ सोबत घेऊन चाललाय। आणि हे आहे माझ्या ननंदबाईची फराळ, त्यांनी दिवाळीचं फराळ पाठवलेलं, खूप छान बनवतात त्या फराळीचं।